व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आणि आता EPC अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर 2-3 दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले, पण आता या सर्व कामात व्यस्त असलेली थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे, पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोहोचतील। तर तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दलची व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह न्यूज पाहिलेली असेल। लाडकी बहीण योजनेबद्दलचा 6वा हप्ता जो आहे लवकरच वाटप केला जाणार आहे, त्याच्याबद्दलची सविस्तर न्यूज देखील खाली प्रसिद्ध झालेली आहे। जी माहिती आलेली न्यूजमध्ये तीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींना गुड न्यूज आलेली आहे। या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता। लाडक्या बहिणी योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याची चर्चा होत होती, तर या बदल्यामुळे तब्बल 40 लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती। परंतु आता स्वतः महिला व बालविकास विभागानेच परिपत्रक काढलेलं आहे की कुठलेही निकष तपासले जाणार नाहीत। जी योजना आतापर्यंत चालू आहे, जे या ठिकाणी नियम आणि अटी आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। सरसकट सर्वांचे अर्ज जसे पात्र आहेत त्या सर्वांना लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी आता मोठ्या प्रमाणात टेन्शन कमी झालेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी ही खुशखबर असणार आहे की कुठलेही निकष तपासले जाणार नाहीत। फक्त काही जर फॉर्ममध्ये डॉक्युमेंट वगैरे अपुरे असले, चुकीचा फॉर्म भरला गेलेला असेल, तर तसे अर्ज पुन्हा एकदा या ठिकाणी तुमच्याकडून रिसबमिट करून घेतले जाऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात, परंतु तुमचा अर्ज बाद केला जाणार नाही। तर आता 6व्या हप्त्याबद्दलची काय मोठी माहिती आलेली आहे ती अगोदर आपण या ठिकाणी पाहूयात। त्याच्यानंतर पुढची माहिती जी आहे ती म्हणजे 2100 रुपये कुठल्या हप्त्यापासून तुम्हाला भेटू शकतात ते देखील आपण पाहणार आहोत। तर बघा, महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची चिंता महिलांना होती। मात्र आता ही चिंता दूर होणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेच डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार यावर भाष्य केलेलं आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेलं आहे, जी लाईव्ह न्यूजमध्ये ते बोलत होते त्याच्यामध्ये देखील त्यांनी माहिती दिलेली आहे आणि डिटेलमध्ये आपण ती देखील माहिती पाहणार आहोत। बघा, भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी अजितदादांशी चर्चा केली आहे, त्यामुळे पुढील 2-3 दिवसात महिलांना हप्ता देऊ असे ते म्हणाले आहेत। बघा, स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांशी त्यांनी चर्चा केलेली आहे। पुढच्या 2-3 दिवसामध्ये महिलांना हप्ता देऊ असं ते म्हणाले, परंतु त्यांनी अजून याच्यामध्ये पुढे महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ती म्हणजे ते या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांना पैसे पोहोचतील। बघा, त्यांचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की 2-3 दिवसामध्ये हप्ता येईल असं स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं समजले असं ते म्हणतात। परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती असेल सध्या मंत्रिमंडळ विस्तार देखील अजून झालेला नाही, भरपूर बाकीची कामं देखील सुरू आहेत, त्याच्यामुळे थोडाफार उशीर होऊ शकतो। परंतु ते म्हणतात की महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांना पैसे पोहोचतील, म्हणजे तुमचा 6वा हप्ता जो आहे डिसेंबरचा 100% पोहोचेल। परंतु या ठिकाणी मात्र फिक्स डेट जी आहे त्यांनी या ठिकाणी घोषित केलेलं नाही। कधीही बघा, आता डिसेंबरचा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला भेटणार आहे, त्याच्यामुळे डिसेंबरमध्ये कधीही पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। त्याच्याबद्दल जर या ठिकाणी फिक्स डेट आली तर तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील माहिती दिली जाईल। आणि सध्या जी न्यूज आली बघू शकता आपण साम टीव्हीवरती, या ठिकाणी त्यांनी बोलताना ही माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसामध्ये डिसेंबरचा हप्ता भेटेल असं या ठिकाणी न्यूजमध्ये सांगितलेली, ती न्यूजच फक्त तुम्हाला या ठिकाणी त्या न्यूजद्वारे माहिती देण्याची या ठिकाणी प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जे अपडेट आहे लेटेस्ट ते समजावं त्यासाठी। परंतु याच्याबद्दल प्रोसेस चालू आहे 6व्या हप्त्याबद्दलची, किंवा तुम्हाला कंबाईन डिसेंबरचा जानेवारीचा हप्ता देण्याचा देखील सरकारचा विचार असू शकतो। परंतु तुमचा 6वा हप्ता जो या ठिकाणी आहे, कारण की आता वर्ष एंडिंग होत आहे। बघा, वर्षाच्या शेवटी या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुशखबर म्हणून किंवा भेट म्हणून हा हप्ता लवकर देखील डिसेंबरमध्ये दिला जाऊ शकतो किंवा डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत कधीही हप्ता जमा होऊ शकतो। बघा, लाडक्या बहिणींना या वर्षाचा शेवट गोड होईल असा दावा देखील मुनगंटीवार यांनी केला आहे। म्हणजे बघा, वर्ष शेवटीला या ठिकाणी हे पैसे तुम्हाला दिले जाऊ शकतात, तशी देखील शक्यता आहे। दरम्यान लाडक्या बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती।
या बदल्यामुळे तब्बल 40 लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात आलेला नाही असे आमदार आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. स्वतः त्यांनी या ठिकाणी मीडियामध्ये बोलताना, पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की कुठलाही बदल योजनेमध्ये केला गेलेला नाही. त्याच्यामुळे महिलांनी या ठिकाणी घाबरायचं कारण नाही. तुमचे जे आतापर्यंत तुम्हाला 5 हप्ते या ठिकाणी म्हणजे 7,500 रुपये भेटले, अशा महिला तर या ठिकाणी पूर्णपणे पात्र आहेत. त्यांचा पुढचा हा 6वा हप्ता देखील तुम्हाला भेटून जाईल. परंतु ज्यांचे नवीन अर्ज आलेले होते बघा, नवीन काही लाडक्या बहिणींनी उशिरा अर्ज केले होते आणि मध्येच काय झालं, आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे त्यांचे नवीन अर्ज जे आहेत चेक करायचे राहून गेलेले होते. तर ते अर्ज पुन्हा आता आचारसंहिता संपल्यामुळे पुन्हा एकदा प्रक्रिया चालू झाली. त्यामुळे काही जणांचे चुकीचे अर्ज भरले गेलेत, असे अर्ज या ठिकाणी अपात्र होत आहेत. त्याच्यामुळे त्या तशा पद्धतीचे अर्ज अपात्र होत आहेत. परंतु अपात्र होत आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की योजनाच बदलली गेली, योजनेचे निकषच बदलले गेलेले आहेत. ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या न्यूज येत आहेत त्याचा वेगळा अर्थ लावून या ठिकाणी न्यूज येत आहेत की निकष बदललेली आहेत, पुन्हा एकदा तपासणी होणार, सरसकट तपासणी होणार, असं काही होणार नाही. त्यांनी सांगितलंय जे नवीन अर्ज आलेले होते त्यांची छाननी चालू आहे आणि त्या जसं की तुमची देखील जसे तुम्ही नव्याने फॉर्म भरले होते तुमची देखील छाननी केली होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाभ भेटला होता, तसंच जे नवीन अर्ज आलेले होते बघा, नवीन पुन्हा एकदा डेट वाढवली होती, तशी अर्जाची छाननी चालू आहे. फक्त बाकी ज्यांचे आतापर्यंत सर्व जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना हा लाभ भेटलाय त्यांच्या कुठल्याही अर्जाची तपासणी केली जाणार नाही, अशा पद्धतीची माहिती परिपत्रक काढूनच महिला व बालविकास विभागाने खरोखरी दिलेली आहे. त्यानंतर बघा, जसं की या ठिकाणी देखील म्हटलंय, सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसल्याचे दावे केले जात आहेत. मात्र महिला व बालविकास विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलेलं आहे की योजनेच्या निकषामध्ये बदल केले जाणार नाहीत, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे. तर 2.5 लाखांपेक्षा जसं की बघा 4 चाकी गाडी वगैरे ह्याच्याबद्दलचे जे निकष होते ते बदल जातील असं म्हटलं होतं. त्यामुळे या ठिकाणी अर्जांची पडताळणी करून नवीन निकष लावून त्यांना वगळण्यात येणार असं म्हटलं जात होतं. परंतु त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही, त्या गोष्टी खऱ्या नाहीत, तशा पद्धतीचा कुठलाही निर्णय झालेला नाही, आदेश निघालेला नाही. त्यामुळं महिला व बालविकास विभागाकडून त्याच्यावरती स्पष्टीकरण देऊन परिपत्रकच काढलेलं आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ते परिपत्रक देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठलेही निकष तुमचे तपासले जाणार नाहीत, ही एक महत्त्वाची गोष्ट. आता बघा, 6व्या हप्त्याबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं जी न्यूज आली, आता लेटेस्ट अपडेट जे आले ते म्हणजे या ठिकाणी स्वतः सुधीर मुनगंटीवार भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी सांगितलेलं की डिसेंबरच्या महिन्याचे पैसे कधी भेटतील त्यावरती त्यांनी भाष्य केलं. स्वतः त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये हप्ता येऊ शकतो असं ते म्हणतायत. परंतु या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असतील किंवा इतर काही कामांमुळे या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो असं ते म्हणतायत आणि महिलांना आश्वस्त करू इच्छितो असं ते सांगतायत की या ठिकाणी तुमचे पैसे पोहोचतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे डिसेंबर एंडिंगपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये 6वा हप्ता जो आहे तो जमा केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण की बघा, हा योजनेचा नियम असा आहे की त्या महिन्याचा हप्ता जो आहे तो त्याच महिन्यामध्ये भेटला पाहिजे. त्याच्यामुळे आतापर्यंतचे सर्व हप्ते क्लिअर या ठिकाणी नोव्हेंबरपर्यंतचे भेटलेले, तर डिसेंबर महिना चालू आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला हप्ता जो आहे तो या ठिकाणी भेटून जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, आतापर्यंतचे ज्यांचे 5 हप्ते भेटले त्यांचे तर पुढे कंटिन्यू हप्ते चालूच राहतील. परंतु ज्यांनी उशिरा फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म आता अप्रूव्ह झालेले असतील, तर त्यांनी ज्या काही तांत्रिक गोष्टी जसं की डीबीटी लिंक असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्यांच्या फॉर्ममध्ये काही एरर असेल तर त्या सर्व दूर करायच्या, जेणेकरून तुमचे थकीत हप्ते आणि पुढचा 6वा हप्ता देखील तुम्हाला या डिसेंबरच्या हप्त्यासोबत मिळून जाईल. तुमच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर ज्यांचं डीबीटी वगैरे लिंक नव्हतं त्यांनी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या. आता 2100 रुपये कुठल्या महिन्यापासून भेटू शकतात त्याच्याबद्दलची काय अपडेट आहे बघा. 2100 रुपयाबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकारांशी त्यांनी बोलताना सांगितलं की जे आता या ठिकाणी अधिवेशन येईल त्याच्यामध्ये ते 2100 रुपयाची जी लाभ वाढवायचा आहे त्याची तरतूद केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी सांगितलंय. परंतु अजूनपर्यंत त्याच्याबद्दल फिक्स असा निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र 100% आम्ही हा हप्ता जो आहे 1500 रुपयावरनं 2100 रुपये करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कुठल्या महिन्यापासून हा 2100 रुपयाचा लाभ भेटेल ते सांगितलेलं नाही, परंतु 100% भेटेल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचे 1500 रुपये जोपर्यंत 2100 रुपयाची वाढ होत नाही तोपर्यंत 1500 रुपये तुमचे तर चालूच राहणार आहेत. परंतु 2100 रुपये म्हणजे 600 रुपयाची वाढ देखील केली जाणार आहे. त्याच्यावरती लवकरच निर्णय घेऊ असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर याबद्दल जसे अजून अपडेट येत राहतील तशी तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. सध्या हीच महत्त्वाची एक अपडेट आलेली होती 6व्या हप्त्याबद्दलची, जी की तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती भेटेल. आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.